निष्ठेची शपथ घेऊन ज्यांनी गद्दारी आणि खोक्यांवर सर्वाधिक भाषणे केली तेच ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले। मतदारसंघाचा विकास व्हावा अशी कारणं देत सत्तेत जात असल्याचं त्यांनी सांगितलं। पाहूयात हा रिपोर्ट। महत्त्वाचं आपल्याला सांगावंसं वाटतंय की गांधी आणि काँग्रेस हे वेगळं होऊ शकत नाही। त्याच पद्धतीनं ठाकरे आणि शिवसेना मला वाटतं ही कधीच दोन वेगळं होऊ शकत नाही। आम्हाला अगदी मरेपर्यंत त्या ठिकाणी राहणार आहे आणि ह्या भावनेतनंच, कारण ज्या अडचणीच्या काळामध्ये साहेबांनी आम्हाला मदत केली, साहेबांनी साथ दिली, मला वाटतंय त्या साहेबांची साथ मरेपर्यंत आम्ही कधी कोणी सोडणार नाही। तुम्ही म्हणताना निष्ठा प्रामाणिकपणे राहिला पाहिजे। उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं, माझा पक्ष फुटला, तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला, त्याच्यावर लात मारली। तिकडे गेलो तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली। तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली। इमानदारीनं का म्हणलं, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय बांधवांनो। आज 350 वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातात? गद्दार आणि तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे कुठल्या ह्याच्यात नावं जातात? खुद्दार। मला वाटतंय 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला। फक्त एकच दुकान ठेवायचं। बाबांनो, आज वाटत असेल शिवसेनेवर आलंय, उद्या तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही। त्याला काय पाहिजे? राणा पाटील तिकडच, ओमराजे तिकडच, जेवढे काही नेते मंडळी ते फक्त एकाच पक्षात। पुन्हा कुठं जाता तुम्ही? बांध बी न्याला ना चोरून त्यांनी साहेब, बांध बी चोरून न्याला का? शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब। मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे? हे नाही, शिंदे सरकार काय बी म्हणेल। सामान्य माणूस त्या ठिकाणी फुटला नाही साहेब। ही महाराष्ट्राची ताकद आहे, ही महाराष्ट्राची शक्ती आहे, ही महाराष्ट्राची लोकशाही आहे, ही निष्ठेची शक्ती आहे। मला वाटतं ह्यांचं थोडं जरा बघा रे फुटणाऱ्यानो, घ्या आदर्श जरा ह्यांचा। माझ्या आजोबाचे, माझ्या वडिलाचे माझ्यावर चांगले संस्कार आहेत म्हणून कुठल्याही वाईट मार्गाने त्यांच्याशी लढत येत नाही, लढत येतोय लोकशाहीच्या मार्गाने। तुम्ही ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचा खून केला, काय होतं? फक्त राजकारणात आपल्याला विरोधक नको। केवळ या भूमिकेत तुम्ही विरोधक संपवायच्या भूमिकेत कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचा सुपारी देऊन त्या ठिकाणी हत्या घडून आणली। मी तुमचा तो उद्देश या जन्माती साध्य होऊ द्यायचा नाही ही शपथ घेऊन पार पडलो आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी बाहेर